महिलांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्यासाठी शासनातर्फे विविध उपक्रम आणि योजना राबवले जातात आणि या योजना ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील श्री राधिका फाउंडेशन हे अग्रेसर असून आज या फाउंडेशनच्या मार्फत चांदवड शहरातील डावखर नगर येथील दत्त मंदिरात आज कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमात चांदवड तालुक्यातील तब्बल 100 महिलांना घरगुती घरघंटी मशीन तसेच शिलाई मशीन कपाटचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ कविताताई गवळी तर प्रमुख पाहुणे श्री राधिका फाउंडेशनच्या संस्थापक चेतनाताई सेवक तसेच टीम सदस्य संध्या निर्भवणे, आनंद वानखेडे, अजित बोरसे, सीमा बोरसे, निकिता गांगुर्डे, निखिल गांगुर्डे, ज्योती मोरे, भारती शेवाळे, वंदना बनकर आदींचे मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। सर्वप्रथम नमस्कार। आज आपण येथे बघत आहोत चांदवड येथे आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत। महिलांना स्वयंरोजगारासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची मदत करत असतो। तसेच आज चांदवडला आपण घरघंटी, शिलाई मशीन याचं पण वाटप करत आहोत, कारण की त्यासाठी हे वाटप करण्यामागचा हेतू एवढाच आहे की प्रत्येक महिलेने स्वयंरोजगारामध्ये स्वतःचं काहीतरी स्थान निर्माण करावं व स्वतःची ओळख निर्माण करावी, हीच आमची इच्छा आहे। जसे आज आम्ही पुढे जात आहोत असं प्रत्येक महिलेने पुढे जावं असंच मलाही वाटतं आणि माझ्यासोबत ज्या कविताताई आहेत त्यांना सुद्धा हीच इच्छा आहे की आपणही प्रत्येक महिलांच्या घराघरात पोहोचावं। ह्याच हेतूने मी नाशिक जिल्ह्याचं काम बघत असते आणि मला साथ देण्यासाठी कविताताई भक्कम आहेत। कविताताई अशीच मला साथ देत जा, त्यामुळे मी नाशिक जिल्ह्याचं काम पूर्णपणे व्यवस्थित करत जाईल। थँक्यू व्हेरी मच। आज चांदवड तालुक्यात आपण गिरणी वाटपचा कार्यक्रम केला आहे, तर या गोष्टीला मला चेतना मॅडमचा चांगल्यापैकी सपोर्ट आहे। त्यांच्या सपोर्ट शिवाय तर मी पुढे गेली नसती। काही अनेक गोष्टींना त्या सपोर्ट करत आहे, त्यामुळे आपण अनेक प्रकल्प चांदवड तालुकाच नाही तर पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये प्रकल्प राबवायचा प्रयत्न करत आहोत। तर ह्या गोष्टीला असाच सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे, तरच आपण पुढे जाऊ शकतो। आणि गरीब महिलांसाठीच ही योजना आणलेली आहे, प्रत्येक घरामध्ये ही योजना गेलीच पाहिजे। 100 महिलांना घरघंटीची वाटप केली आहे आणि 100 शिलाई मशीन आहे। हो, कपाट आज 5 आणलेले, आतापर्यंत 50 कपाट वाटप झाले आहे आणि 50 कॉट वाटलेले आहे। 1200 महिलांना घरघंटी वाटप झालेले आहे। हो, आणि जवळजवळ 1700 महिलांना शिलाई मशीन वाटप झालेली आहे। राधिका फाउंडेशनचे संस्थापक व त्यांचे सर्व सदस्य यांचं सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो। गेल्या वर्षभरापासून राधिका फाउंडेशनच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या काही महिलांसाठी ज्या काही योजना आहेत त्या योजना ह्या विविध माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचं खऱ्या अर्थाने काम या समूहातील ज्या महिला करताय खऱ्या अर्थाने, त्यांचं सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। त्याचं कारण असं आहे या ज्या काही वस्तू आहे घरातील, गिरणी, त्यानंतर मशीन असेल, फर्निचर असेल, यांचं सर्वात जास्त जो काही जेव्हा असतो महिलांना, त्यापेक्षा महिलांना जास्त आकर्षण असते आणि त्या गरजेच्या पण वस्तू खऱ्या असतात। आणि बाजारामध्ये जरी आपण किंमत बघितली तर दुप्पट आहे। आज आपल्याला या राधिका फाउंडेशनच्या माध्यमातून जे काही सर्व फर्निचर मिळत आहे त्यांची किंमत जर बघितली तर फार मोठी तफावत आहे मॅडम। गेल्या 20 वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रात काम करतो। माझ्या गावामध्ये, या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम घेतले। मी पण विचार करू लागलो की हे कसं काय शक्य आहे, पण त्यांनी प्रॅक्टिकल केलं। माझ्या गावात सुद्धा मोठ्या प्रमाणात सोनी सांगलीमध्ये मोठा कार्यक्रम मागे आपण राधिका फाउंडेशनच्या माध्यमातून केलेला आहे। तर खरोखर तुमचा कार्यक्रम स्तुत्य आहे, प्रामाणिक आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्ही मोठ्या लोकांपेक्षा सर्वसामान्य आणि गरीब लोकांचा विचार केलेला आहे। या ठिकाणी सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व एकही VIP नाही, VIP वेळ पण नाही, पण जो खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीय लोक आहे, गरजू लोक आहेत तेच या ठिकाणी दिसत आहे। महिलांच्या चेहऱ्यावरती आपल्याला आनंद दिसतोय, तो आनंद खरं तुमच्या कामातून आम्हाला येतो। आपला वेळ त्याच्या मागे तुमचे
जे काही पतिराज असतील, पुरुष असतील, त्यांचा सुद्धा स्नेहाचा वाटा आहे. ते सुद्धा या ठिकाणी युद्ध पातळीवर काम करताना दिसतंय आम्हाला. अजित भाऊनं सांगितलं बोरसे मॅडम काल कार्यक्रम घ्यायचा वगैरे, त्यांची मेहनत मी बघतोय. पण एवढं सोपं नाही. लोकांना खूप सोपं वाटतं पण तेवढं सोपं नाही. मला पण माहिती, सर्वांना पण माहिती. म्हणून मॅडम सर्वसामान्यांचे काम करण्यासाठी तुम्हाला आम्ही सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य खऱ्या अर्थाने आपल्याला प्रेरणादायी असेल, हे माझं मत वैयक्तिक आहे. तर तुम्हाला मी शुभेच्छा देतो. आणि यातूनही ज्या काही योजना असतील ते आमच्या माध्यमातून, आता मी सरपंच आहे, आई सरपंच, मी उपसरपंच आहे. महाराष्ट्राची एकमेव ग्रामपंचायत असेल मॅडम तुम्ही सांगली का आई सरपंच मी उपसरपंच. त्याचं कारण असं करून बघा, गावकर नगरचे मित्र आहे माझे. तर माझ्या गावामध्ये 90% लोकांना मी योजना दिलेल्या आहे. मी खादी वाटले असेल, डिझेल इंजिन वाटले असेल, सर्वच योजना राबवलेल्या आहेत. त्याची पावती आपल्याला पुढे पुढे मिळते. तुम्हाला पण ती मिळणारच आहे मॅडम. तुमच्या ज्या काही योजना असतील त्या तुम्ही या ठिकाणी मांडाव्यात. नक्कीच आम्ही तुम्हाला मदत करू, तुम्ही आम्हाला करा. आणि एक पारदर्शी काम असेल तर त्याचं गगन होतं, त्याचा झेंडा गगनावर जातो, बरोबर आहे की नाही. म्हणून कामामध्ये सुद्धा पारदर्शक असली पाहिजे. हे सुद्धा या ठिकाणी माझं वैयक्तिक मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो, थांबतो. आणि तुमच्या काही योजना असतील बचत गटाच्या माध्यमातून महिलांना एक सांगतो, माझी तर एक संकल्पना आहे, माझ्या गावासाठी सांगतो. एखादी महिला कोणाच्या बांध्यावर. नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड.